आता बघा ना, माणसाला सगळ्या गोष्टी मिळू लागल्या ना, माणूस ॲडजस्ट करायचं बंद करतो. पण ज्यावेळेस परिस्थिती येते ना, तर ना प्रत्येक गोष्टीची माणसाला हळू-हळू सवय होते. आता माझंच बघा, चुलीवर अगदी नाश्त्यापासून ते स्वयंपाकापर्यंत मी सगळं करते. कारण ना गॅस अजून देखील मला भेटलेला नाही. जी आहे ती टाकी आता हलकी होत आलेली आहे. गॅस संपायच्या भीतीनं आम्ही सगळा स्वयंपाक, इव्हन चहा देखील आम्ही ना चुलीवरच करतोय. आधी ना चूल असूनसुद्धा आम्ही ना पेटवायचो नाही, की जाऊ दे गॅस आहे, गॅस मिळेल. पण गॅसची एवढी टंचाई झाली आहे ना, अक्षरशः लाईनीच्या लाईनीच लागलेल्या आहेत. चपात्या वगैरे आवरून घेतल्या आणि हे ब्लिंकिटवरून डोशाचं रेडीमेड पीठ मागवलं. कारण अचानकच सोहमला डोसा खाण्याची इच्छा झाली ती. पीठ तर भिजवायला वेळ नव्हता म्हणून हे इन्स्टंट पीठ मागवलं. आणि आता बघा नाश्ता देखील मी आज ना चुलीवरच केला. तसं मला चुलीवर स्वयंपाक करायला फार आवडतं, पण वेळेच्या अभावी आणि सकाळी भरपूर डबे असतात, 3-3 डबे असतात, चुलीवर होत नाही म्हणून मी गॅसचा वापर करते. पण आता ह्या महिन्याभरामध्ये परिस्थितीनं शिकून दिलं, की बाबा चुलीवर पण स्वयंपाक करावाच लागणार. आणि तसा आता चांगला हात बसला आहे. शक्य करून तर चुलीवरच मी स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करते बरं का. गॅसची टंचाई तुमच्या इकडे पण आहे का हो? नक्की मला कमेंटमध्ये कळवा. छानपैकी ते चुलीवर केलेला डोसा आणि चटणी मस्तपैकी सासूबाईने केली ती. आणि इकडं बघा वेगळाच तो आनंद मिळतो मेहनतीचा आणि खूप छान झाली होती. त्यानंतर लगे शेंगाची भाजीही शिजून घेतली. तर असा गेला आजचा दिवस. चला बाय.